सरकारने कांद्यावर जी एक्सपोर्ट लावलेली आहेत, पूर्वी 40% त्या ठिकाणी होती ती 20%वर आणली आणि ती 20% कमी करावी, त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने आम्ही त्या ठिकाणी 2 महिन्यापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतो। आणि केंद्र सरकारने जो महाराष्ट्रातून आणि भारतातून कांदा जातो त्याच्यावरची 20% त्या ठिकाणी निर्यात शुल्क या ठिकाणी कमी केलं पाहिजे। ते कुठं कमी होत नाही तर त्या ठिकाणी बांगलादेशाने सुद्धा 10% निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावल्यामुळं निश्चितच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात त्या ठिकाणी नुकसान होणार आहे। या ठिकाणी सर्वात जास्त कांदा हा नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि तो कांदा निर्यात होत असताना पहिल्यांदा राज्य सरकारने राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी शिफारस त्या ठिकाणी केली। आम्ही सुद्धा देशाच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी पत्र लिहिलेले आहेत, तात्काळ त्यांनी 20% निर्यात शुल्क माफ करून या महाराष्ट्रातील या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी सरकारने करावं। त्याच पद्धतीने बांगलादेशने जे 10% निर्यात शुल्क लावलेले आहेत त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने त्यांना सुद्धा पत्र लिहून तो सुद्धा निर्यात शुल्क त्या ठिकाणी कमी करणं ही खरी काळाची गरज आहे। सर, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावामध्ये चढ उतार पाहायला मिळते। कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचा जो काही लिलाव होतो तो लिलाव प्रक्रिया देखील काही शेतकरी संघटनांनी बंद पाडलेली होती। आत्ताची परिस्थिती काय? नाही, कांद्याचे निर्यात शुल्क कमी करणं ही खरी काळाची गरज आहे। राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ त्या ठिकाणी निर्यातबंदी उठवणे गरजेचं होतं। नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव असेल, सगळ्यात जास्त कांदा त्या ठिकाणी येतो। बऱ्याच ठिकाणी कांदा निलावसुद्धा बाजार समित्यामध्ये त्या ठिकाणी बंद झालेत आणि जर लवकरात त्या ठिकाणी कांदा निर्यात त्या ठिकाणी उठवले इथून पुढच्या काळामध्ये अतिशय शेतकऱ्यांची अतोनात त्या ठिकाणी हाल झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचे हाल झाल्यानंतर केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवणं ते खरंच चुकीचं राहील। ते हाल होण्याच्या अगोदरच केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा देणं ही खरी महत्त्वाची आणि काळाची गरज आहे। सर, आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्येच राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांना पत्र लिहिलं होतं। अजितदादांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी पत्र केंद्र सरकारला त्या ठिकाणी दिलं आणि आज सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन असल्यामुळं या अधिवेशनात सुद्धा शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्यांच्या आम्ही मांडून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जी 20% निर्यात शुल्क त्या ठिकाणी चालू आहेत ते कमी करण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। बस, थँक्यू। अपेक्षा आहे माझा काही कोणाशी बोलणं झालं नाही।